नमस्कार, मी प्रियंका लाठी. आपल्या महाराष्ट्र या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज अहिल्यानगरमधून समोर येते. अहिल्यानगरमधील श्रीरामपूरमध्ये भर दिवसा गोळीबाराची घटना घडली आहे. दुचाकीवरून आलेल्या दोघांचा बंटी जहागीरदारवर गोळीबार करण्यात आलाय. बंटी जहागीरदारच्या मृत्यूमुळे श्रीरामपूरमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय. हल्लेखोरांची रेकी, गोळ्या झाडतानाचा सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर आलाय. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी श्रीरामपूर पोलिसांची पथकं ही रवाना झालेली आहेत. ही मोठी बातमी अहिल्यानगरमधून आपण बघतोय. श्रीरामपूरमध्ये भर दिवसा गोळीबाराची घटना घडली आहे. थेट जाऊयात आपले प्रतिनिधी हरीश दिमोटे यांच्याकडे. हरीश, दिवसा ढवळ्या हा सगळा प्रकार घडलाय. आता नेमक्या काय घडामोडी श्रीरामपूरमध्ये घडतायत? नक्कीच प्रियंका, आपण जर बघितलं तर अतिशय थरारक अशी ही घटना आहे किंवा धक्कादायक अशी घटना आहे. आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये भर दिवसा दोन जणांनी बंटी जहागीरदार हा जो खर तर 2012 मध्ये जो पुण्यामध्ये हल्ला झाला होता, त्यामध्ये आरोपी असलेला बंटी जहागीरदार याच्यावरती गोळीबार केलेला आहे. आणि याच्यामध्ये जखमी झालेला हा जो बंटी जहागीरदार आहे याच्यावरती उपचार सुरू आहेत आणि त्या दरम्यान उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळं शहरामध्ये अतिशय तणावग्रस्त वातावरण आहे आणि अतिशय भीतीदायक वातावरण त्या पसरलेलं आहे. आणि ही जी घटना आहे भर दिवसा घडल्यामुळं अतिशय नागरिक देखील धास्तावलेले आहेत. पोलीस आता या सगळ्या प्रकरणाचा तपास करत आहेत आणि नेमकं घडलंय कशावरून, काय नेमकं हल्लेखोर कोण आहेत याचा तपास केला जातोय. आपण जर बघितलं तर सीसीटीव्ही मध्ये दिसत आहेत की जे रेकी करणारे लोक आहेत ते देखील दिसत आहेत आणि जे सीसीटीव्ही मध्ये आवाज येतोय आणि गोळीबाराचा जो सगळा थरार आहे तो देखील दिसतो आहे. मात्र नेमकं ही घटना घडली कशातून आणि कोणत्या कारणातून याचं कारण अजून अस्पष्ट आहे. यामध्ये बंटी जहागीरदार या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. मात्र त्यामुळं श्रीरामपूर मधलं वातावरण मात्र बिघडलेलं आहे. निश्चितच हरीश, या सगळ्यांच्या तपासामध्ये आता काय खुलासे होत आहेत हे तुमच्याकडून आम्ही वेळोवेळी जाणून घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद माहितीसाठी.